रुद्राक्ष याची उत्पत्ती आहे कशी आणि रुद्राक्ष कशापासून निर्माण झालाय याची कथा आम्हाला सांगा। त्यावेळेला भगवान भोलेनाथ सांगतात, हे देवी, मी एकदा माझ्या प्रदीर्घ अशा महासमाधीमधून जेव्हा जागा झालो, लोकांवर उपकार करण्यासाठी, लोकांच्या जीवाचं कोटी कल्याण करण्यासाठी आणि लोकांच्या जीवाचा उद्धार करण्यासाठी मी एकदा लीलावश होऊन जेव्हा माझे नेत्र उघडले होते, त्या नेत्रातून अश्रुबिंदू बाहेर पडले आणि त्याच अश्रुबिंदूमधून रुद्राक्ष या झाडाची उत्पत्ती आहे। भगवान परमात्माच्या डोळ्यामधून खाली एक बिंदू खाली पडला आणि त्याच डोळ्यातल्या बिंदूवरून रुद्राक्षाची उत्पत्ती आहे। म्हणून तो रुद्राक्ष आपण नक्कीच गळ्यामध्ये परिधान करावा। जीवनातील प्रत्येक इच्छा, प्रत्येक मनोकामना, प्रत्येक संकल्पना एकमुखी रुद्राक्ष आहे, दोनमुखी रुद्राक्ष आहे। आपल्याकडे आमच्या दादांनी जे आणले ते 5 मुखी रुद्राक्ष आहे, पंचमुखी रुद्राक्ष। आणि गळ्यामध्ये वाटत असेल रुद्राक्ष परिधान करत असताना अजिबात आपल्याला खोटं बोलणं चालत नाही, मदिरा प्राशन करणं चालत नाही, कांदा खाणं चालत नाही, लसूण खाणं चालत नाही, मांसाहार करणं चालत नाही। ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष आहे या गोष्टी वर्ज्य आहेत। तामसी पदार्थ जे आहेत, तामसी गोष्टी ज्या आहेत, रुद्राक्ष परिधान करत असताना त्या गोष्टी चालत नाहीत। म्हणून ज्याला रुद्राक्ष परिधान करायचा आहे त्यांनी योग्य विचार करून रुद्राक्ष परिधान करावा। प्रत्येक इच्छा, प्रत्येक संकल्पना, प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात। एकमुखी रुद्राक्ष परिधान केल्याच्या नंतर होतं काय त्याची सुंदर अशी कथा सांगितली। कोणता महामंत्र म्हणावा, कोणत्या महामंत्राचा जप करावा ती सुंदर अशी कथा आहे का। एकमुखी रुद्राक्ष हा प्रत्यक्ष शिवस्वरूप असून उपासकांनी तो ओम ह्रीम नमः या महामंत्राचा उच्चार करायचा आहे। कोणता? ओम ह्रीम नमः म्हणा, सगळ्यांनी जोरात म्हणा। फक्त मी एकटीच म्हणते, मी एकटीच सांगते, फळ मला भेटेल, तुम्हाला नाही। ओम ह्रीम नमः। हात जोडून म्हणा, जोरात म्हणा, तुम्हाला कोणी नाव ठेवणार नाही। हा, आणि तुम्ही काय म्हणताय कोणालाच कळत नाही, माझ्या कानापर्यंत आवाज आला पाहिजे। एकमुखी रुद्राक्ष परिधान करत असताना उपासकांनी तो ओम ह्रीम नमः परत म्हणा, ओम ह्रीम नमः या महामंत्राचा जप करून एकमुखी रुद्राक्ष परिधान करावा। दोनमुखी रुद्राक्ष हा देवदेश्वर स्वरूप असून तो उपासकाने ओम नमः या महामंत्राचा जप करावा। महामंत्र कोणता? ओम नमः म्हणा, ओम। आणि एकमुखी रुद्राक्षाचा महामंत्र, दोनमुखी रुद्राक्षाचा नमः ओम नमः। प्रत्येक विचारायला बरं का, परत मी विचारणार आहे। एकमुखी मध्येच विचारलं कोणतं सांगता येत नाही, कारण कधी कधी असतं पहा, शाळेतच आपली कथा आहे म्हणून सांगते। इथे येत होतो आम्ही शाळेमध्ये, इथेच शिकले मी। मला सांगायचं काय, कधी कधी शाळेमध्ये 100, 200, 1000, 2000 विद्यार्थी असतात मामा, अंकुश मामा। पण काय होतं नेमकं, त्यातले 5-50 नोकरी लागतात, 5-50 कुठंतरी कामासाठी जातात, काही व्यापारी होतात, काही कोणतं काम करतात। म्हणजे नोकरी लागले का ते समोरासमोर आल्याच्या नंतर म्हणतात, आमच्या सरांनी आम्हाला चांगलं शिकवलंच नाही, आता आम्हाला सुद्धा नोकरी लागली असती, म्हणता की नाही तसं? मला सांगा, त्यांच्यासोबत शिकलेले नोकरी लागले, मग हा दोष शिकणाराचा की शिकवणाराचा? बोला। एकमुखी रुद्राक्ष परिधान करत असताना तो महामंत्राचा जप करावा। कोणता महामंत्र आहे? पाठीमाग सगळ्यांनी ओम ह्रीम नमः। दोनमुखी रुद्राक्ष हा परिधान करत असताना महामंत्राचा जप करावा। ओम नमः म्हणा, ओम नमः ओम नमः।
तीनमुखी रुद्राक्ष हा उपासकामध्ये प्रत्येक गोष्टी फलप्राप्ती होतील, साधनेचे अगदी उचित फळ देणारा हा रुद्राक्ष आहे. पण तो रुद्राक्ष परिधान करत असताना उपासकांनी तो ओम क्लीम नमः सगळ्यांनी म्हणायचं आहे. ओम क्लीम नमः. ओम क्लीम नमः. हा तीनमुखी रुद्राक्ष परिधान करत असतानाचा महामंत्र आहे. चारमुखी रुद्राक्ष हा ब्रह्मस्वरूप असून ज्या वेळेला आपण तो परिधान करू त्यावेळेला ओम ह्रीम नमः या महामंत्राचा जप करायचा. सगळ्यांनी कमीत कमी 4 वेळा म्हणायचं. ओम ह्रीम नमः. ओम. तीनमुखी रुद्राक्षाचा महामंत्र. लागले डोकं खाजायला. म्हणा तीनमुखी रुद्राक्षाचा महामंत्र जोरात. चारमुखी रुद्राक्ष परिधान करत असताना ओम ह्रीम नमः हा 4मुखी रुद्राक्ष परिधान करत असताना या महामंत्राचा जप करायचा आहे. 5मुखी रुद्राक्ष हा प्रत्यक्ष कालाग्नी स्वरूप असून ज्या वेळेला आपण तो 5मुखी रुद्राक्ष परिधान करू, काल अग्नी स्वरूप असून तो आपण 5मुखी रुद्राक्ष परिधान करत असताना ओम ह्रीम नमः सगळ्यांनी जोरात म्हणायचं आहे. ओम ह्रीम नमः. आणि आता सांगते तुम्हाला, बाकीचे रुद्राक्ष 1मुखी 2मुखी 3मुखी आपल्याकडे तर उपलब्ध नाहीत, पण 5मुखी रुद्राक्ष आपल्याकडे उपलब्ध आहे. तो जर तुम्ही घेतला तर शेवटच्या दिवशी जेवढ्यांनी तो रुद्राक्ष घेतला जाईल, एक रुद्राक्ष 100 रुपयाला आहे. जास्त किंमत नाही, आपले 100 रुपये कुठे पण जातात. शेवटच्या दिवशी ज्यांनी रुद्राक्ष घेतलाय त्यांच्याकडून परत मी या महामंत्राचा उच्चार करून घेईल. कोण कोण घेईल त्यांनी घेऊन यायचंय, ज्यांना त्यांनी आमच्या दादांकडे विनंती करायची, त्यांच्याकडून घ्यायचंय. 5मुखी रुद्राक्ष परिधान करत असताना महामंत्र कोणता? पाठीमाग आवाज येतोय ना माझा? फक्त म्हणण्याचं काम करा. ओम ह्रीम नमः. या महामंत्राचा जप करून 5मुखी रुद्राक्ष हा उपासकाने धारण करावा. 6मुखी रुद्राक्ष हा प्रत्यक्ष कार्तिकीय स्वरूप असून ज्या वेळेला आपण तो परिधान करू त्यावेळेला ओम ह्रीम हूम नमः. हात जोडून म्हणा सगळ्यांनी. ओम ह्रीम हूम नमः. ओम ह्रीम हूम नमः. हा 6मुखी रुद्राक्ष परिधान करत असतानाचा महामंत्र आहे. 7मुखी रुद्राक्ष हा अनग्न स्वरूप असून तो आपण ज्या वेळेला परिधान करू त्या वेळेला महामंत्र तो असा आहे. ओम हूम नमः. ओम हूम नमः. किती मुखी रुद्राक्षाचा आहे महामंत्र? 7मुखी. बरोबर. मग 6मुखी रुद्राक्षाचा महामंत्र कोणता आहे? 4-5 जणांना माहिती. ओम ह्रीम हूम नमः. आणि 7मुखी ओम हूम नमः. 8मुखी रुद्राक्ष हा अष्टभैरव स्वरूप असून ज्या वेळेला आपण तो परिधान करू
त्यावेळेला हा महामंत्र म्हणायचा. तो महामंत्र ओम हुम नमः, ओम हुम नमः. शिव महापुराण कथा ऐकल्याचं फल तुमच्या पदरी पडेल. या महामंत्राचा जप माझ्यासोबत म्हणा. कथा किती ऐका तुम्ही, फळ तुम्हाला भेटेल. फक्त महामंत्र सोबत म्हणण्याचा प्रयत्न करा. ओम ह्रीम नमः. 8 मुखी रुद्राक्ष परिधान करत असताना ओम हुम नमः या महामंत्राचा जप करायचा आहे. 9 मुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष कपिल मुनी स्वरूप असून ज्या वेळेला आपण 9 मुखी रुद्राक्ष हा परिधान करू त्यावेळेला ओम ह्रीम हुम नमः, ओम ह्रीम हुम नमः, ओम ह्रीम हुम नमः. आणि 10 मुखी रुद्राक्ष हा प्रत्यक्ष विष्णू स्वरूप असून ज्या वेळेला आपण 10 मुखी रुद्राक्ष स्वतःच्या गळ्यामध्ये परिधान करू त्यावेळेला ओम ह्रीम नमः, ओम ह्रीम नमः या महामंत्राचा जप करायचा आहे. 11 मुखी रुद्राक्ष हा प्रत्यक्ष रुद्र स्वरूप असून ज्या वेळेला आपण तो गळ्यामध्ये 11 मुखी रुद्राक्ष परिधान करू त्यावेळेला ओम ह्रीम हुम नमः, ओम ह्रीम हुम नमः. आणि 12 मुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष 12 आदित्य स्वरूप असून ज्या वेळेला आपण तो गळ्यामध्ये परिधान करू 12 मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये परिधान करत असताना ओम क्लीम क्षीम ह्रीम नमः, ओम क्रोम क्षीम ह्रीम नमः. बारामुखी रुद्राक्ष परिधान करत असताना या महामंत्राचा जप करायचा आहे. 8व्या दिवशी विचारलं तर तुम्हाला मी दिल, नसेल असं लक्षात राहत तर. आणि त्याचबरोबर 13 मुखी रुद्राक्ष आपण परिधान करत असताना 13 मुखी रुद्राक्ष हा विश्वदेवाचे स्वरूप असून ज्या वेळेला आपण तो गळ्यामध्ये परिधान करू त्यावेळेला ओम ह्रीम नमः, ओम ह्रीम नमः, ओम ह्रीम नमः. हा 13 मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये परिधान करत असतानाचा महामंत्र आहे. आणि 14 मुखी रुद्राक्ष हा परम शिवस्वरूप असून ज्या वेळेला आपण तो गळ्यामध्ये परिधान करू 14 मुखी रुद्राक्ष त्यावेळेला ओम नमः, ओम नमः म्हणा सगळ्यांनी ओम नमः. आणि यातला कोणताच महामंत्र लक्षात राहिला नाही तर ज्या वेळेला रुद्राक्ष कोणताही परिधान करा किंवा माळ परिधान करत असताना 1 मुखी ते 14 मुखी रुद्राक्षापर्यंत नाहीच कोणता महामंत्र लक्षात आला, अंतःकरणात फक्त भगवान परमात्मा श्रद्धा भाव निष्ठा ठेवा आणि हा महामंत्र म्हणायचा कोणता ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणा सगळ्यांनी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
एकदा सगळ्यांनी भजन करायचे सोबत. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. 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 काशी विश्वनाथ गंगे श्री अमरनाथ गंगे. विश्वनाथ गंगे अमरनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे श्री केदारनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. विश्वनाथ गंगे. उमापति महादेव की, गोपाल कृष्ण भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की. कथा श्रवण करत असताना रुद्राक्षाचा महिमा, भस्माचा महिमा, ज्यावेळेला आपण भस्म परिधान करतो त्याला त्रिपुंड्र म्हणतात. पहा, 3 रेषा असतात त्रिपुंड्र. तो त्रिपुंड्र धारण करत असताना 3 रेषा ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्यांचं प्रतीक आहे. ज्या वेळेला आपण भस्म स्वतःच्या कपाळावरती परिधान करू, कमीत कमी नाही 12 महिने करणं झालं तुमच्याच्यानं तर कमीत कमी कथा ऐकत असताना तुम्ही भस्म लावला तरी काही हरकत नाही. भगवान उमाना तुमच्यावरती लक्ष देतील, तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करून घेतील. यानंतर सुंदर अशी कथा येते. एकदा ब्रह्माजी आणि विष्णू या दोघांमध्ये श्रेष्ठत्वावरून वाद लागलेला होता. भांडण लागलं श्रेष्ठत्वावरून. का? भगवान विष्णू ज्या वेळेला ब्रह्माजीकडे आलेले आहेत आणि ब्रह्माजीला पाहिलं तर एकमेकांना विनंती करतात, का अरे मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तू खुशाल माझं नामच चिंतन करत नाही, माझं नामस्मरण तू केलं पाहिजे. भगवान विष्णू सांगतात, ब्रह्मा माझ्या नाभी कमलातून तुमची उत्पत्ती आहे, म्हणजे का मी तुमचा पिता आहे, तुम्ही माझे पुत्र आहात, माझं नामस्मरण तुम्ही केलं पाहिजे. एकमेकांचा वाद लागला, मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. आणि एखादा व्यक्ती जर सांगत असेल मीच सगळ्यात हुशार, मीच सगळ्यात श्रीमंत, मीच सगळ्यात श्रेष्ठ, श्रेष्ठत्वाचं लक्षण नसतं त्याचं. समजून घ्यावा हा सगळ्यात माणूस, मी बोलत नाही, पुढचं तुम्ही ऐकून समजून घेण्याचं काम करा फक्त. ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये वाद लागलेला आहे श्रेष्ठत्वावरून. ज्यावेळी लागली घनघोर युद्ध त्यांचं लागलंय, तोच प्रसंग आपल्याला पाहायचा आहे, पण झाकी रूपामध्ये पाहायचा आहे. झाकीला घेऊन या. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय.
भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर ज्या वेळेला ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये श्रेष्ठत्वावरून वाद चालू झालेला आहे. ब्रह्माजी म्हणतात मी श्रेष्ठ आहे, भगवान विष्णू म्हणतात माझ्या नाभी कमलातून तुमची उत्पत्ती आहे, याचा अर्थ मी तुमचा पिता आणि तुम्ही माझे पुत्र, मी श्रेष्ठ आहे. दोघांमध्ये मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ असं म्हणत असताना दोघात वाद लागला. घनघोर युद्ध चालू झालंय. दोघे जण युद्ध करत असताना देवदेवतांनी पाहिलं, लक्षात आलं हाहाकार चालू झालाय. असंच जर ब्रह्मा आणि विष्णू यांचं युद्ध चालू झालं तर काहीतरी प्रलय घडेल, काहीतरी वाईट घटना घडेल. म्हणून देव देवतांच्या लक्षात आलं ब्रह्मा विष्णू यांचा वाद मिटवण्याची क्षमता भगवान भोलेनाथांच्या मध्येच आहे. म्हणून सर्व देवता भगवान भोलेनाथांकडे विनंती करण्यासाठी येत आहेत. भगवान ब्रह्मा आणि विष्णू यामध्ये श्रेष्ठत्वावरून वाद लागलाय, यांचा वाद मिटवण्यासाठी तुम्ही काहीतरी करा. भगवान महादेव ज्या वेळेला येऊन पाहताय तर खरोखर दोन्ही पुत्राचं भांडण लागलंय. ब्रह्मा विष्णू घनघोर पिता आणि पुत्र भांडण करतायत. महादेवांनी पाहिलं, भगवान शिवशंकरांनी त्या दोघांच्या मध्ये अग्निस्तंभ निर्माण केला आणि अग्निस्तंभ निर्माण करून त्यांना समजावून सांगितलं, एखादा व्यक्ती स्वतःचं श्रेष्ठत्व जर पटवून सांगत असेल त्याला श्रेष्ठ म्हटलं जात नाही. लोकांनी आपला अभिमान, आपला अधिकार, आपलं नाव जर घेतलं तर समजून घ्यावं तुम्ही श्रेष्ठ आहात. पण तुम्ही स्वतःचं श्रेष्ठत्व सांगून स्वतः अहंकार जागा करतायत. अग्निस्तंभ निर्माण केला आणि भगवान भोलेनाथांनी सांगितलं, एक जण अग्नीचा अंत पहा आणि एक जण या अग्निस्तंभाचा आधी पहा. मग भगवान विष्णू अंत पाहण्यासाठी गेलेत आणि ब्रह्माजी त्याच अग्निस्तंभाचा आधी पाहण्यासाठी गेलेत. भगवान विष्णू एवढ्या खोल पाताळामध्ये अग्निस्तंभाचा अंत पाहण्यासाठी गेलेत, पण काय अंत सापडला नाही. शेवटी भगवान विष्णूच्या लक्षात आलं, मी कितीही दूरपर्यंत गेलो तरी अग्निस्तंभाचा अंत मला सापडणार नाही. तिथूनच परत आले, भगवान भोलेनाथांना हात जोडले. भगवान विष्णू पाहिला का अग्निस्तंभाचा अंत सापडला का? म्हणे नाही देवा, अंत नाही सापडला. भगवान विष्णू त्या ठिकाणी आहेत. थोडा वेळ निघून जात नाही तर त्या ठिकाणी ब्रह्माजी आले. आधी पाण्यासाठी गेले होते अग्निस्तंभाचा, आधी पाण्यासाठी गेले. ब्रह्माजींना भगवान भोलेनाथांनी विचारलं, ब्रह्मा तुम्ही पाहिला का या अग्निस्तंभाचा आधी? म्हणे नाही, सुरुवात आधी नाही सापडला, प्रारंभ नाही सापडला मला. असं सांगणार प्रारंभ सापडला नव्हता, पण ब्रह्माजी खोटं बोलले. आणि खोटं बोलल्याच्या नंतर खोटं पटवून सांगायचं असेल तर एखादा मध्यस्थी करणारा व्यक्ती पाहिजे, म्हणून केतकी पुष्पाला घेऊन आले. भगवान भोलेनाथांनी ब्रह्माजीला विचारलं, ब्रह्मा तुम्ही पाहिला का, आधी पाहिला का? म्हणे हो मी आधी पाहिला. म्हणे सगळेजण आम्ही तर इथेच होतो, तुम्ही आधी पाहिला अग्निस्तंभाचा, हे आम्हाला कशावरून कळेल? म्हणे तुम्हाला ग्वाही देण्यासाठी, तुम्हाला विश्वास देण्यासाठी मी केतकी पुष्पाला आणलेला आहे. केतकी पुष्पाने सुद्धा होकार दिला. केतकी पुष्पाने होकार दिला. भगवान शिवशंकराला राग आला. उमापती महादेव म्हणतात, ब्रह्माजींनी आधी पाहिला नाही, या अग्निस्तंभाचा प्रारंभ पाहिला नाही, तरी सुद्धा खोटं बोलतायत. राग आला भगवान महादेवाला, राग आला आणि ज्या वेळेला रागानं वीर रूप धारण केलंय, रुद्र रूप भगवान परमात्म्यानं धारण केलं. त्याच रुद्र रूपामधून देवाचा तिसरा डोळा उघडला गेला आणि त्याच तिसऱ्या डोळ्यामधून ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या डोळ्यामधून अग्निज्वाला बाहेर पडते आणि त्याच अग्निज्वालेमधून कालभैरवाची उत्पत्ती आहे. कालभैरवाला सांगितलं, ज्या मुखानं ब्रह्माजी मला खोटं बोललेत, आपल्याशी खोटं बोललेत, ते मुख ब्रह्माजीचं उडून टाका. कालभैरव जातात आणि ब्रह्माजीचं मस्तक उडून टाकतात की जे मस्तक खोटं बोललं. ब्रह्माजीला 5 मुख आहेत, पण एक मस्तक भगवान उमापती महादेवानं खोटं बोलल्यानं कालभैरवानं ते 5वं मस्तक उडून टाकलंय.
ज्या वेळेला काल भैरवाला ब्रह्माजीला वाटलं की आपला जीव निघून जाईल, इथेच आपल्याला प्राण द्यावा लागेल, म्हणून काल भैरवाचे चरण पकडले. काल भैरवानं सांगितलं, ब्रह्मा आमचे काय पाय धरता, भगवान उमापती महादेवाचे पाय धरा, आमच्या मालकाचे पाय धरा. आणि सर्व ब्रह्मा आणि विष्णू या दोघांनी, भगवान विष्णूंनी ज्या वेळेला उमापती महादेवांना राग शांत करण्यास विनंती केली, सांगितलं, ब्रह्माजी शरण आले. भगवान अहंकार झाला होता, श्रेष्ठत्वावरून वाद चालू होता, खोटं बोललो तुमच्याशी, श्राप दिला भगवान महादेवांनी की तुमचं कुठेच एखादंही मंदिर राहणार नाही. मग उपशाप म्हणून कुठेतरी आमची पूजा करण्यासाठी संधी मिळावी म्हणून ब्रह्माजीला एक ठिकाण दिलंय, पुष्कर. पुष्कर या ठिकाणी ब्रह्माजीचं एकमेव मंदिर आहे. आणि केतकी पुष्पाला सुद्धा श्राप दिलाय, कधीच कोणत्याच देवतेच्या पूजेमध्ये तुझं फूल वाहिलं जाणार नाही. विनंती केली काहीतरी उपशाप द्या, म्हणून भगवान उमापती महादेवानं केतकी पुष्पाला सुद्धा उपशाप म्हणून दिलाय, फक्त माझ्या पूजेमध्ये तुझं फूल चालणार नाही, बाकी देव देवता तुझ्या फुलाचा स्वीकार करतील आणि ब्रह्माजींना सुद्धा तुझं फूल चालेल. म्हणून ब्रह्माजीच्या हातामध्ये केतकी पुष्प असतं, ते पुष्प फक्त तिथे वाहलं जातं. हा ब्रह्मा आणि केतकी पुष्पाला भगवान उमापती महादेवानं दिलेला श्राप आहे. एकदा सर्व या झाकीसाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. नुसते पाहता येते, मला वाटलं होतं युद्ध करतील म्हणून. भगवान भोलेनाथांची कृपा यांच्या जीवनामध्ये व्हावी अशी भगवान परमात्म्याच्या चरणावरती भगवान भोलेनाथांना नक्कीच प्रार्थना करेल. साधू संतांची सेवा या लेकरांच्या हातनं घडावी, आई वडिलांची सेवा घडावी आणि नक्कीच यांच्या जीवनातील प्रत्येक इच्छा, प्रत्येक मनोकामना पूर्ण व्हाव्यात. उमापती महादेवांच्या चरणावरती प्रार्थना. इथून पुढचा कथाभाग आपण पाहू, पण आता उद्याच्या सत्रामध्ये. आज आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे